नाशिक मार्ग येऊन मुंबई ठाण्याच्या दिशेकडे जाणारी वाहने तुम्ही पाहू शकता, इथून वळण घेत आहेत. हा ॲक्सिडेंटचा स्पॉट मी अनेकदा आपल्या व्हिडिओमध्ये दाखवला आहे. आणि आज मी इथे व्हिडिओ बनवण्याचे कारण, हा मुंबई नाशिक महामार्ग म्हणजे पर्यायी महामार्ग आत्ताच्या घडी, कारण पुढे जे ते त्या ठिकाणी ब्रिजचे काम सुरू आहे मुंबई नाशिक महामार्गाचे. आणि मी ज्या ठिकाणी उभा आहे तो आत्ताच्या घडीचा समृद्धी महामार्ग, म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात समृद्धी महामार्ग म्हटलं तरी चालेल. साधारणतः 6 महिने होऊन गेले या महामार्गाचे ओपनिंग होऊन. इथून नागपूरसाठी गाड्या जातात समृद्धी महामार्ग म्हणून. पण जे रिअल फॅक्ट असं आहे की हा समृद्धी मार्ग नसून हा दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे, ज्याला JNPT वडोदरा असे म्हटले जाते. अरे तिथे बोर्ड लागला आहे, तो बोर्ड पण खालती होता, वरती कसा काय आला असं आपण जाऊन पाहूयात. एक बोर्ड लागलेला दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचा. तर सांगायचं तात्पर्य असे की मी इथे व्हिडिओ करायचा आलो त्याला कारण हा जो महामार्ग आहे जो तुम्ही पाहू शकता, या नाशिक मार्गावरून जे मुंबई ठाण्यासाठी गाडी जातात त्या कालांतराने कदाचित इथनं बंद होऊ शकतात. आणि हा जो दिल्ली मुंबई एक्सप्रेसला ज्याला म्हटले जाते, जो आत्ताच्या गाडी इथनं जातो हा महामार्ग पुढे, तो कदाचित इथनं बंद होऊन हा जो रस्ता दिसतोय तयार करायला घेतला, हा रस्ता कदाचित तुम्हाला डायरेक्ट समृद्धी महामार्गाला घेऊन जाऊ शकतो असा एक माझा कायच आहे. कारण दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचा जो काम आहे, दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे हा पूर्ण लांब लचक. आणि जो समृद्धी महामार्ग म्हटला जातो तो इथून पुढे गेल्यास साईधारा इंटरचेंज मेन बनत आहे. साईधारा वेअरहाऊस अँड लॉजिस्टिक जे म्हटलं जाते तिथे, तिथून वळण घेऊन या ठिकाणून सरळ साधारणतः 300 मीटर अंतरावर गेला, तिथून वळण घेऊन मग इथे पुढे कुक्षे इंटरचेंज बनत आहे, त्या ठिकाणी उतरून घेऊन मग नागपूरच्या दिशेने जावे लागणार आहे. तो खरा समृद्धी महामार्ग जिथनं नागपूर ते मुंबई म्हटलं जाते ते. आणि हा जो दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे आहे. आणि जेव्हा मुंबईहून तुम्ही या दिल्लीला जाणार आहे तेव्हा देखील तुम्हाला समृद्धी महामार्ग जो साईधारा इंटरचेंज आहे तिथनं वरून चढला, तिथे एक ब्रिज आहे. या ठिकाणी बाजूने आत्ताच्या घडीला ज्या गाड्या नागपूर मार्गाने मुंबईला जातात त्या गाड्या दिल्लीच्या दिशेने गुजरातच्या दिशेने जातील. कारण दिल्ली गुजरात महामार्ग आहे आणि जो एक्सेस राहणार आहे म्हणजे गुजरात किंवा दिल्लीवरनं जे येतील त्यांना मुंबईला जाण्यासाठी हा पर्याय मार्ग राहणार आहे. जेव्हा तुम्ही गुजरात दिल्लीहून याल त्यावेळेस तुम्ही इथून जाल, इथून एक वळण राहणार आहे, ती वळण घेऊन तुम्हाला पुन्हा या मार्गाने मुंबई ठाण्याला जावे लागणार आहे. अशी एक छोटीशी माहिती का आपल्यासाठी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर सतत वेगवेगळे अपडेट्स घेऊन येत असतो. आज देखील आलो आहे. आणि जसे की मी काल तुम्हाला दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचे आमने इंटरचेंजचा व्हिडिओ दाखवला, रायते इंटरचेंजचा दाखवला, बदलापूर इंटरचेंज दाखवला, तसे अकलोली इंटरचेंजला पण आपण जाऊन आलेलो. तर आत्ताच्या घडीला एक छोटा अपडेट, बाकी पुढे मी दाखवतो अजून काहीतरी. बघा आता मी त्या ठिकाणी उभे होतो, तिथून मी तुम्हाला दाखवला नाशिक मार्ग येणार आहे. आणि जो दिल्ली मुंबई एक्सप्रेस आपल्याला सरळ जाणे तो रस्ता इथनं वळण आहे ते मी दाखवलं. आता तुम्ही पाहू शकता मी ते ज्या ठिकाणी उभा हा एक रस्ता बनत आहे आणि खालती देखील तुम्ही एक रस्ता पाहू शकता. हे बघा एक रस्ता इथे देखील आहे. तर हा जो रस्ता आहे हा जेव्हा आपण मुंबईहून येऊ, ठाण्याहून येऊ आणि आपल्याला गुजरातला दिल्लीला जायचं असेल तर इथून जसे आपण साईधारा इंटरचेंज पुढे बनत आहे तिथून वळण घेऊन येऊ, तेव्हा ह्या वेळेस ह्या रस्त्याने आपल्याला या मार्गाने सरळ गुजरातच्या दिशेने जावे लागणार आहे. त्यासाठी हा महामार्ग आहे. आणि हा जो एक्स्ट्रा दिसत आहे, मी काही दिवसांपूर्वी व्हिडिओज बनवलेले की ते वेअरहाऊसेस वगैरे त्यांना एंट्री किंवा एक्झिट नाही आहे या महामार्गावर जाणे, त्यामुळे इथनं बहुतांश लोक रॉंग साईड जातात कारण त्यांना एंट्री एक्झिटच नाही आहे. तर त्यांना एंट्री एक्झिट राहण्याकरता हा पर्यायी मार्ग आहे जो बनवला जाते. हा इथे काही वेअरहाऊस आहे त्यांच्यासाठी मार्ग बनवला जाते. आणि आत्ताच्या घडीला मुंबईहून जे येतात, जसे की मी बोललो त्या ठिकाणाहून उतरण येते ती या भुयारी मार्गातनं ठाणे मुंबईच्या दिशेने जाते. त्याच आपल्यासाठी आपले मराठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनलवर पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे, सतत वेगवेगळे अपडेट्स. आणि हा दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे ज्याला आत्ताच्या घडीला नागपूर मुंबई समृद्धी मार्ग म्हटले जाते. आणि इथून आपण मुंबई ठाण्याच्या दिशेने पुढे जातो.